हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि स्वागत आहे आजच्या एक ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे ट्रॅव्हल ब्लॉग. तर आज आम्ही जाणार आहे अशा एका ठिकाणी जे एक पवित्र स्थान पण आहे, एक मंदिर आहे आणि त्याची एक कथा सुद्धा आहे. ज्यांना कोणाला माहिती असेल, ठाणेपासून जवळच मंदिर आहे आणि ते एक प्रसिद्ध मंदिर आहे. जर तुम्हाला गेस करता येत असेल तर गेस करा, नाहीतर मी तुम्हाला पुढे सांगेन. आता मी जस्ट रेडी त्यांनी झालेलो आहे आणि मी आणि माझा रूममेट अंकुश, आम्ही दोघे जण जाणार आहे त्या मंदिराला. आता जस्ट मी बोलणार होतो पण बोलता बोलता वाचलो. ब्लॉग शेवटपर्यंत बघून जा, तुम्हाला नक्कीच आवडेल हा ब्लॉग. चला तर मग आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता रूम मधून जाऊया सरळ स्टेशनवरती आणि तिथून ट्रेन पकडू. जायच्या आधी इथं आम्ही आलेलो आहे नाश्ता करायला आणि मी घेतलेला आहे उपमा आणि शिरा उपमा आणि अंकुशचा अजून पराठा यायचा आहे. आता माझा आलेला आहे, मी तर नाश्ता करून घेतो गाईस, कारण का मला भूक लागलेली आहे. माझा नाश्ता झालता तेवढ्यातच अंकुशचा पण नाश्ता आलता. त्याने घेतलेलं ठेपले, दही आणि चटणी. आता आम्ही नाश्ता करून जाणार होतो सरळ ठाणे स्टेशनवरती. नाथला चाललोय आता गाईज. आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे अंबरनाथला आणि आता इथून जाणार आहे आता स्टेशनवरती चालत. चला गाईज जाऊया आता. भेटूया डायरेक्ट अंबरनाथला नाही, स्टेशनवरती. ओके काही झालेलं आहे ठाणे स्टेशनवरती आणि इथून आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती. तिथं आपली ट्रेन आहे. अंकुश आणि मी दोघं जण आम्ही आता चाललेलो आहे. चला ट्रेन तिथे जाऊ. तिथून कंटिन्युअसली ट्रेन जात असतात, अंबरनाथ कल्याणद्वारे जात असते. आता आम्ही तिथे जाऊन ट्रेन घ्यायचं. आणि गाईज गर्दी बघा तुम्ही, सॅटर्डे असो संडे असू दे, हे ठाणे सिटी आहे गाईज. इथे सगळा डे वर्क डे असतो, नो सुट्टी गाईज. फायनली ट्रेन आली होती, आम्हाला जायचं होतं या लोकलने. ट्रेन मध्ये बसलेलं आहे, ही आहे आपली ट्रेन. ठाणे स्टेशनवरती आहे आता मी. ट्रेन निघालेली सुद्धा आहे, तर बघू शकता. आता भेटू तुम्हाला डायरेक्ट अंबरनाथ स्टेशनवरती. फायनली गाईज आता स्टेशनवरून जस्ट उतरलेलो आहे. इथून आम्हाला बघावं लागेल एक कोणत्या दिशेने जायचं आहे तर आपल्याला देवाच्या दिशेला दर्शन करण्यासाठी. पण इथून आता काय मिळते ते बघायचं आहे. टॅक्सी, रिक्षा, टांगा काय मिळेल ते न जायचं आहे. नाही झालं शेवटी चालत जाणार आहे गाईज. चला आता बघूया काय मिळतंय का चालत जावं लागतंय. गाईज आम्ही आता रिक्षामधून उतरलेलो आहे आणि समोरच आमच्या मंदिर आहे. मला दाखवतो मी आता. हे बघू शकता, तो समोर झेंडा लावलेला आहे ते गाईज प्राचीन शिव मंदिर आहे. तर आम्ही तिकडे जातो आणि दर्शन घेतो. गाईज फायनली आमचं आता दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन मी बाहेर आलेलो आहे. शकता खूप प्राचीन मंदिर आहे. याची अशी कथा आहे की पांडवांनी एका रात्री हे मंदिर बांधलेलं होतं असं बरेच लोक म्हणतात. आणि संपूर्णपणे दगडरूपी बांधकाम आहे. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असे की हे एका रात्री बांधण्यात आलेलं आहे आणि याला शिखरही नाही आहे. हे एकमेव असं मंदिर आहे ज्याला शिखर नाही, भगवान शंकरांचे. तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता दर्शन घ्यायचं असेल तर. आमचं सुद्धा मग दर्शन झालं होतं. आणि जसं तुम्हाला सांगितलं की पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधलं होतं, ज्यावेळेला ते वनवासाला गेले होते द्यूत क्रीडामध्ये हारून. आणि हे बघू शकता मी टीका सुद्धा लावलेला आहे. तिथून ही एंट्री आहे आणि तो तुम्ही बघू शकता. तुम्हाला असे शिखर दिसणार नाही, तो झेंडा लावलेला आहे तिथं. मेन गाईज मंदिरात वरचा भाग आहे. दर्शन तर माझं चांगलं झालेलं होतं. आता मी डायरेक्ट आलेलो आहे अंबरनाथ स्टेशनवरती परत जाण्यासाठी.
कारण आजूबाजूला कोणतेही काही असं स्पॉट नव्हता फिरण्यासाठी. म्हणताना मग आम्ही फक्त दर्शन केलेलं आहे आणि आता परत जातोय रूमवरती. आता जस्ट अंबरनाथ स्टेशनवरती आलेलो आहे आणि इथून ठाणे स्टेशनची बस पकडणार. बस नाही सॉरी गाईज, ट्रेन पकडणार. मी आता ट्रेनमध्ये चढलो होतो. ही तुम्ही गर्दी बघू शकता. इतर गर्दी काहीच नाही, ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. ठाणे स्टेशनवरती आलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की केवढी गर्दी होती ट्रेनमध्ये, पण ही तर काहीच गर्दी नव्हती, याच्यापेक्षा जास्त गर्दी होती. जसं जसं एक स्टॉप जवळ येत होते तशी तशी गर्दी वाढत होती. त्या गर्दीच्या नादात मला फोन बाहेर काढायला वेळ मिळाला नाही. बरं झालं, कारण का तुम्ही पण सेफ ठेवा तुमचा मोबाईल, जे पण काय डॉक्युमेंट असतील अशा गर्दीतून. कारण का अशा बऱ्याच केसेस घडतात, गायब होण्याची शक्यता असते फोन. त्यामुळे मी पण फोन बाहेर काढला नाही. आता ठाणे स्टेशनला उतरलेलो आहे. आता जायचं आपल्याला रूमवरती, पण आता भूक पण लागलेलं आहे आणि तिथं अंबरनाथ जवळ काही खायला नव्हतं. त्यामुळे डायरेक्ट आता इथं आम्ही आलो आहे आता ठाणे स्टेशनजवळ. आता तिथून जेवणार आणि मग सरळ रूमवर जाईल. आता बघूया काहीतरी खावायला तर लागले खूप. आणि जेवणसुद्धा पार्सल आणलेलं आहे. आम्ही आणलेलं आहे दाल राईस नाही, वरण भात आणि चना उसळाची आमटी. सॉरी आणि तोंडी लावायला लाडी गोडीसाठी चिप्स. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.